चलो लास्ट लेक्चरला आपण आय थिंक सो पॉइसन डिस्ट्रीब्युशनचे प्रॉब्लेम बघितले होते. ठीक आहे. कुणाला काही डाऊट्स, कुणाला काही अडचण असतील तर त्यांनी काय करायचं, प्रॉब्लेम काढायचे आणि विचारायचं. ठीक आहे. किंवा कळालं नसेल तरी पण विचारा, मी रिपीट सांगेन, काय हरकत नाही. मग आता आपल्याला त्याच्या पुढचा पार्ट बघायचा आहे, तो म्हणजे नॉर्मल डिस्ट्रीब्युशन. आता नॉर्मल डिस्ट्रीब्युशन म्हणले, नॉर्मल डिस्ट्रीब्युशन नॉर्मल डिस्ट्रीब्युशन. ठीक आहे. नॉर्मल डिस्ट्रीब्युशन म्हणलं की तुमच्या गोष्ट एक लक्षात आली पाहिजे, ती म्हणजे काय, की हा जो ग्राफ आहे तो कसा असतो, बेल शेप असतो. बेल सारखा, आपली जी घंटा असते त्या घंटेसारखा, म्हणजे बेल शेप्ड ग्राफ असतो. फक्त ह्या बेल शेप्ड ग्राफची खासियत असते, ही जी काय हॉरिझॉन्टल ऍक्सिस असते त्याला ती कधीच कट करत नाही. आता मला इथे ड्रॉ करता आला नाही, मी रिपीट ड्रॉ करतो वाटलं तर. हा जो आहे मला व्यवस्थित ड्रॉ करता आलं नाही, मी येलो कलर मध्ये ड्रॉ करतो, चेक करा. इथून इथून जसं तयार झालंय एकदम सिमेट्री असली पाहिजे. जरी तर सेंटर लाईन ड्रॉ केली, सेंटर लाईन, तर इकडचा सेक्शन आणि इकडचा सेक्शन कसा दिसायला पाहिजे, सेम सिमेट्रिकल असला पाहिजे. कसा असला पाहिजे, सिमेट्रिकल. आता हा जो कर्व आहे, बेल शेप्ड कर्व आहे, तो इथं जी व्हाईट लाईनची हॉरिझॉन्टल लाईन आहे त्याला कधीच कट करत नाही. ते इन्फिनिटीला जाऊन कट करते. कुठं करते, इन्फिनिटीला, म्हणजे ते आपल्याला सापडत नाही. मी ते चेक करा, हे जे ब्लू कलरची आता लाईन ड्रॉ केली किंवा येलो कलरची लाईन आहे, ह्याच्या खालचा, या व्हाईट कलरच्या लाईनच्या वरचा आणि ह्या ब्लू कलरच्या लेफ्टचा हा टोटल एरिया किती असतो, 0.5. हा किती असतो, 0.5. हे कळालं का ते सांगा. जर हे 0.5 असेल तर इकडचं किती असेल रे, 0.5. तुम्हाला देत असताना ए ऑफ 3 देतील, याचा अर्थ का, एरिया 3 लाईन्स इज इक्वल टू समथिंग 0.3656 दिले समजा. याचा अर्थ काय, जर तुम्ही 3च्या ठिकाणी लाईन ड्रॉ केली, व्हर्टिकल लाईन, आता मे बी 3 कुठं असू शकते रे, 3 युनिट डिस्टन्स, 1 2 3 इथं असू शकतं, किंवा 1 -1 -2 -3. शेवटी डिस्टन्सच आहे ना 3 युनिट डिस्टन्स. 3 युनिट डिस्टन्सला जर व्हर्टिकल लाईन ड्रॉ केली तर ह्या व्हर्टिकल लाईन पासून जी सेंटर लाईन आहे, ज्याला की मी रेड कलरने आता काय करणार आहे, हॅचिंग करायलो, हे एरिया किती असतं, तर ते दिलेला एरिया असतो 0.3656. आता तुम्हाला जर या लाईनच्या लेफ्टचा एरिया काढायचा असेल तर कसं काढणार आहे, मी थोडंसं व्हाईट कलरची हॅचिंग करतो, मला सांगा हा व्हाईट कलरचा एरिया कसा काढणार. तर लक्षात ठेवा, सेंटर लाईनच्या इकडचा एरिया किती आहे, सेंटर लाईनच्या लेफ्टचा एरिया किती असतो, 0.5, आणि हा रेड कलरचा किती आहे, 0.3656. तर हे काढता येईल का, काय करायचं रे, 0.5 मधून ही क्वांटिटी मायनस करायची. ठीक आहे. जर समजा एरिया ऑफ 2 दिलं असेल, एरिया ऑफ 2 इज इक्वल टू 0.2656, मी रॅन्डमली गेलो बरं का, त्यांनी देतील डेटा. याचा अर्थ काय रे, हे जी लाईन आहे, ग्रीन कलरची लाईन ड्रॉ करतो, कुठे ड्रॉ करावं लागेल रे, 2 वर ड्रॉ करावं लागेल. त्या 2 पासून कुठपर्यंतचा, सेंटर पर्यंत डिस्टन्स किती असेल, एरिया किती असेल, थोडस मी हॅचिंग करतोय बघा जरा, ग्रीन कलर मध्ये दिसायलंय का. आता मला जर कोणी विचारलं की ह्याच्या आणि याच्यातला एरिया काढायचा आहे, ह्या दोन मधला, मी पूर्ण ग्रीनिश करतो, एवढा एरिया किती असेल, समजा हे 3 आहे, तर एरिया ऑफ 3 आणि ह्याची बेरीज करावी लागेल. आणि जर समजा हे आता थोडस किचकट होईल, पिंक कलर दिसते का, चेक करा, पिंक कलर, मला जर हे एरिया काढायचा असेल, कोणता, हा 2 आणि 3च्या मधला, कसं काढावं लागेल आता, राईट, हे 3 एरिया मधून हा 2 चा एरिया काय करायचा, मायनस करायचा. संपले. एवढं कळालं की मग तुम्हाला 90% नॉर्मल डिस्ट्रीब्युशन फॉर्म्युला कळाला. इथपर्यंत कुणाला काय अडचण आहे का, इथपर्यंत कुणाला काही अडचण आहे का, नाही. मग आता एक फॉर्म्युला सांगतो जे की इम्पॉर्टंट आहे, एक फॉर्म्युला सांगतो जे की इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे. हे चित्र लेस गदळी कट करू का रे, नाही, याचा मिनिंग कळतच नाही शिकल्याशिवाय. फक्त नॉर्मल डिस्ट्रीब्युशन करा आणि एक फॉर्म्युला लिहा, फॉर्म्युला सांगतो, चेक करा. झेड इज इक्वल टू काय, झेड इज इक्वल टू एक्स मायनस एक्स बार, एक्स मायनस एक्स बार डिवायडेड बाय सिग्मा.
ह्याच्यामध्ये एक्स बार म्हणजे काय रे, कुणाला आठवते का? काय म्हणतात त्याला? मीन व्हॅल्यू, किंवा त्यालाच काय म्हणतात रे, ॲव्हरेज व्हॅल्यू. आणि सिग्मा काय असतं रे? स्टँडर्ड डेव्हिएशन. आठवलं? त्याने दिलेले असते. ठीक आहे, हा फॉर्म्युला लिहून घ्या, मग मी तुम्हाला प्रॉब्लेम सांगतो समजा. आणि एक सांगतो, याच्या एवढा सोपा प्रॉब्लेम कोणतेच नसतात. सगळ्यात सोपा जो टाईप असेल आतापर्यंतच्या मॅथमॅटिक्स मध्ये, सगळ्यात सोपा बीट कोणता आहे माहितीये का? नॉर्मल डिस्ट्रीब्युशन. आतापर्यंतच्या सगळ्यात बीट मध्ये सगळ्यात सोपा जो कोणता बीट असेल तो काय असेल? नॉर्मल डिस्ट्रीब्युशन. ठीक आहे, हा. आज जेवढे प्रॉब्लेम होतील तेवढे करू. ठीक आहे, आज सीचं नव्हतं का? कस काय? झालं दिदे, लिहून फॉर्म्युला झाला का? फॉर्म्युला लक्षात राहील का? झेड इज इक्वल टू एक्स मायनस एक्स बार डिवायडेड बाय सिग्मा, दॅट इज स्टँडर्ड डेव्हिएशन. कळालं का? अरे कळालं का? चलो मग प्रॉब्लेम करायचे. झालं? चलो फर्स्ट प्रॉब्लेम. चलो रीड करता येईल का ते सांगा, नाही तर मी वाचून दाखवतो. रीड करता येईल का रे? चलो त्यांचं म्हणणं काय ते सांगतो, रीड करा. स्टुडंट्स ऑफ ए क्लास वेअर गिवन अन ऍप्टिट्यूड टेस्ट. म्हणजे एका क्लास मधल्या स्टुडंटनी काय केलेली आहे? ऍप्टिट्यूड टेस्ट दिलेली आहे. देअर मार्क्स वेअर फाउंड टू बी नॉर्मली डिस्ट्रीब्युटेड. कसं आहे रे? देअर मार्क्स वेअर फाउंड टू बी अ नॉर्मली डिस्ट्रीब्युटेड, म्हणजे नॉर्मल डिस्ट्रीब्युशनचा प्रॉब्लेम आहे. ठीक आहे. विथ अ मीन. मीन म्हणजे काय रे? विथ अ मीन म्हणजे काय? आता सांगितलंय. ऍव्हरेज. ऍव्हरेज म्हणजे किती? एक्स बार. एक्स बार इज इक्वल टू किती आलं रे? 60. 3 दिलेले. आणि स्टँडर्ड डेव्हिएशन म्हणजे काय? सिग्मा इज इक्वल टू 5. व्हॉट इज द पर्सेंटेज ऑफ स्टुडंट काय स्कोर्ड मोर दॅन 60 मार्क्स, म्हणजे किती रे? एक्स इज इक्वल टू किती आहे? 60 आहे. बरं, हे कसं म्हणले? मोर दॅन 60 म्हणले. मोर दॅन 60. आता मोर दॅन 60 चा अर्थ मी सांगतो नंतर. मोर दॅन 60 म्हणजे एक्स ची व्हॅल्यू किती घ्यायची?
एक्स ची व्हॅल्यू काय घ्यायची 60. मग झेड ची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायची. झेड म्हणजे काय रे, एक्स मायनस एक्स बार डिवायडेड बाय 5. चेक करा, योगायोग चेक करा. 60 मायनस 60 डिवायडेड बाय 5 0 आलं का रे. आता लक्ष द्या गडबड नको. हा काय रे, नॉर्मल डिस्ट्रीब्युशनचा ग्राफ आहे. हे तुमची झेड ऍक्सिस आहे. ही झेड ऍक्सिस कुठे आहे रे, 0. झेड इक्वल टू 0 ला. मला सांगा ही झेड किती आलं रे, 0. मला सांगा हीच ऍक्सिस आहे, एरिया कव्हर व्हायला का काही नाही. म्हणजे इथं काय असेल रे, मग पर्सेंटेज किती असेल 0%. मग इथं पहिलाच प्रॉब्लेम फालतू झालाय. काय इथे लिहायचं, द पर्सेंटेज ऑफ स्टुडंट्स. हा ऐका, पर्सेंटेज ऑफ स्टुडंट्स स्कोर्ड, इकडे लक्ष द्या, आता हे महत्वाचं आहे. स्कोर्ड मोर दॅन 60. आता ऐका रे प्लीज, रेड लाईन का बरं इथंच काढली, ड्रॉ केला, कारण 0 आलं म्हणून. हे झेड ची व्हॅल्यू आहे 0. आता मला सांगा मोर दॅन म्हणल्यानंतर लक्षात ठेवायचं, ए पिल्लू लक्ष दे इकडं. मोर दॅन म्हणजे जी लाईन ड्रॉ केली, ही रेड लाईन इथंच का ड्रॉ केली, कळालं का रे, हे कळालं का ते सांगा. कारण झेड ची व्हॅल्यू किती आली, 0. झेड ची व्हॅल्यू 0 आली म्हणजे तुम्ही रेड लाईन कुठे ड्रॉ केली, 0 वर ड्रॉ केली. बरं, मोर दॅन म्हणल्यानंतर या रेड लाईनच्या राईटचा एरिया, मोर दॅन म्हणल्यानंतर राईटचा, आणि लेस दॅन म्हणल्यानंतर लेफ्टचा एरिया. मला सांगा ह्या रेड लाईनच्या राईटचा एरिया किती आहे, काहीच नाही आहे ना, 0.5. मग इथे लिहायचं काय, 0.5 इंटू पर्सेंटेज मध्ये विचारले म्हणून काय 100 विच इज इक्वल टू 50%. कळालं. रिक्वायर्ड एरिया काढायचा. रिक्वायर्ड एरिया कसं काढायचं कळालं, इथं वाटलं लिहितो. देअरफॉर रिक्वायर्ड एरिया इज इक्वल टू, असं लिहितो, रिक्वायर्ड एरिया म्हणजे काय, ह्या लाईन पेक्षा मोर दॅन म्हणल्यानंतर कुठं रे, लक्षात ठेवायचं, मोर दॅन म्हणजे लाईनच्या राईट आणि लेस दॅन म्हणल्यानंतर लेफ्टला, आणि इन बिटवीन म्हणल्यानंतर त्या दोन लाईनच्या मधला एरिया. इन बिटवीन जर म्हणलं तर काय करायचं, त्या दोन लाईनच्या एरिया. आता सध्या काय म्हणलं रे, मोर दॅन 60 ठेवल्यानंतर झेड ची व्हॅल्यू किती आली, 0. म्हणजे 0 ला लाईन, हे झेड काय सांगते, लाईन कुठे ड्रॉ करायचं. झेड काय सांगते, व्हर्टिकल लाईन ड्रॉ कुठे करायचं. आपल्याला व्हर्टिकल लाईन कुठे ड्रॉ करायचं रे, 0 वर, म्हणजे त्याच ऍक्सिसवर, सेंट्रल ऍक्सिसवर. तिथून मोर दॅन म्हणल्यानंतर लेफ्टचा एरिया घ्यायचा का राईटचा घ्यायचा, राईटचा. म्हणजे रिक्वायर्ड एरिया इज इक्वल टू 0.5. कस काय काढायची गरज नाही, आपल्याला माहिती आहे सेंटर लाईन पासून राईटचा एरिया किती असते 0.5, लेफ्टचा एरिया किती असते. जर त्यांनी विचारलं असतं पर्सेंटेज ऑफ स्टुडंट स्कोर्ड लेस दॅन 60 म्हणलं असतं तर लेफ्टचा एरिया केला असतं. कळालं, चल लिहून घ्या. सोपं आहे अवघड आहे, हे पहिला सोपा वाटला, आता दुसरं नाही, अवघड वगैरे काय नाही, सगळे सोपे. फक्त लेस दॅन मोर दॅन कळालं की संपली. इथं लेस दॅन आणि मोर दॅन कळालं की संपलं. लेस दॅन म्हणल्यानंतर त्या लाईनच्या राईटला. बरं, हे झेड ची व्हॅल्यू 0 चा अर्थ कळाला का, तिथं लाईन ड्रॉ करायचंय. झेड ची व्हॅल्यू जे काढतो तिथं व्हर्टिकल लाईन ड्रॉ करायचं. झालं, अरे झालं का, अरे मिट्टू लोक झालं का. नेक्स्ट, थोडासा वेळ लागेल क्वेश्चन लिहायला मला फक्त, ठीक आहे. आज मॅक्सिमम गोष्टी कव्हर अप होऊन जातील.
हा खूप महत्वाचा क्वेश्चन आहे. हे जर कळालं तर बाकीच्या गोष्टी कळायला सोप्या होतात आणखी. चलो फक्त रीड करता येईल का सांगा. चलो हा मी रीड करतो, कळतंय का चेक करा. मी डबल लिहितोय फक्त. ए टेस्ट ऑन 2000 इलेक्ट्रिक बल्ब, म्हणजे टोटल बल्ब किती आहेत रे? कॅपिटल एन इज इक्वल टू 2000. एवढं कळालं का ते सांगा, हा की नाही. चल, इट वॉज फाउंड दॅट द लाईफ ऑफ पर्टिक्युलर मेक वॉज नॉर्मली डिस्ट्रीब्युटेड. म्हणजे कोणतं प्रॉब्लेम कुठल्या मेथडने सोडवायचं त्यांनी मेन्शन केलं. ठीक आहे, नाही बी मेन्शन केलं तर अवरेज व्हॅल्यूने स्टँडर्ड डेव्हिएशन दिलं तर असं बायनोमियल मध्ये माहितीये का? नाही. पॉइसन मध्ये लागते का? नाही. असं कुठं लागते? फक्त नॉर्मल मध्ये. ठीक आहे, नॉर्मल डिस्ट्रीब्युटेड विथ अवरेज लाईफ. अवरेज लाईफ म्हणजे काय रे? एक्स बार काय एक्स? अवरेज म्हणजे एक्स बार काय एक्स? अवरेज लाईफ म्हणजे एक्स बार काय एक्स? चलो थँक्यू, हे तुम्हाला लक्षात आलं पाहिजे. ठीक आहे, आणि स्टँडर्ड डेव्हिएशन किती आहे रे? स्टँडर्ड डेव्हिएशन ऑफ 60 आवर्स. हे कळालं का ते सांगा. या तीन गोष्टी आणखी एकदा रीड करा, कळालं का नाही, हा की ना तेवढं सांगा. ह्या तीन गोष्टी कळतात का चेक करा. वरच्या 3 लाईन वाचा आणि मी जे गिवन डेटा लिहिलोय ते कळतंय का, आणि कळत असेल तरच हो म्हणा, नाहीतर काय हरकत नाही. मी रिपीट सांगतो, किती बल्ब आहेत? 2000 बल्ब आहेत. अवरेज म्हणजे काय? एक्स बार, किंवा मीन व्हॅल्यू म्हणजे एक्स बार. ठीक आहे, स्टँडर्ड डेव्हिएशन म्हणजे सिग्मा. क्लिअर आहे? चलो मग आता चेक करा रे. इस्टिमेट द नंबर ऑफ बल्ब लाईकली टू बर्न. आधी काय करू? बिटवीन फर्स्ट कंडिशन काय रे? x1 इज इक्वल टू 1920 आणि x2 इज इक्वल टू 2160. ह्या दोघांच्या मध्ये इन बिटवीन म्हणले आपण, नंतर बघू बिटवीन म्हणजे काय. कळालं? दुसरी कंडिशन काय रे? काय? मोर दॅन किती रे? 2150. हे कळाले का ते सांगा. बरं, आता त्यांनी काय काय दिले ते सांगतो. ए ऑफ 2 म्हणजे दिले, याचा अर्थ नंतर सांगतो मी. 0.4772 हे कळालं का ते सांगा. दिलेलं त्यांनी, मी काहीच केलं नाही. एरिया ऑफ 1.83 इज इक्वल टू 0.4664 हे कळालं का ते सांगा. चेक करा. इन बिटवीन म्हणल्यानंतर दोन व्हॅल्यू दिलेले असतात. इन बिटवीन म्हणल्यानंतर पहिल्याला म्हणायचं x1, दुसऱ्याला म्हणायचं x2. मग जनरल फॉर्म्युला काय होता रे? z इज इक्वल टू एक्स मायनस एक्स बार डिवायडेड बाय सिग्मा होता. आता लग रे, केस नंबर 1 ए, इथं दोन व्हॅल्यू दिलेत. एक x1 ची व्हॅल्यू दिलेली आहे, x1 इज इक्वल टू 1920 अँड x2 इज इक्वल टू किती रे? 2160. एकाच प्रॉब्लेम मध्ये दोन कंडिशन दिलेत, इन बिटवीन म्हणले. मग काय करायचं? ह्याच्यावरून Z1 ची व्हॅल्यू काढायची. कोणाची व्हॅल्यू काढायची? Z1 ची. Z1 चा फॉर्म्युला काय होईल आता? आधी x मायनस एक्स बार होता, आता काय रे? x1 मायनस एक्स बार डिवायडेड बाय सिग्मा येईल का? Z1 x1. तसं Z2 चा फॉर्म्युला काय येईल रे? Z2 इज इक्वल टू x2 मायनस एक्स बार डिवायडेड बाय सिग्मा येईल का? मग व्हॅल्यू सबस्टिट्यूट करू. एक्स बार 1 किती रे? 1920 मायनस 2040 हा डिवायडेड बाय 60. कॅल्क्युलेशन प्लीज. मायनस जे आलं ते. आता हा x2 ची व्हॅल्यू किती आहे रे? हा x2 ची व्हॅल्यू 2160 मायनस 2040 डिवायडेड बाय 60 किती आलं रे? किती आलं? बरं, हे +2 आहे हे -2 आहे, हे कळालं का ते सांगा.
मग आता इथं ना तुम्हाला ग्राफ ड्रॉ करावाच लागतो. हे ग्राफ आता मला व्यवस्थित ड्रॉ करता येत नाही म्हणून मी आधी काय करतो, हॉरिझॉन्टल लाईन ड्रॉ करतो. कळालं का? सेंटर लाईन किती आहे रे? इथं इथं झेड किती असते? 0. झेड इथं +1, इथं +2, सॉरी +2, इथं -1, इथं -2. पहिली लाईन कुठे ड्रॉ करावं लागेल रे? झेड काय सांगते? लाईन कुठे ड्रॉ करायचं? मी रेड कलरने लाईन ड्रॉ करतो. इथे एक लाईन ड्रॉ करावं लागेल. आता माझी करेक्ट गेलं नाही, समजून घ्या. आणि दुसरी कुठे काढावं लागेल? हे कळालं का ते सांगा. लाईन रेड तिथे ड्रॉ केल्या, कळालं का? एरिया कुठला घ्यायचा रे? वाचा. बिटवीन म्हणजे कुठला एरिया घ्यायचा? हा एरिया घ्यायचा. मी हॅचिंग करतोय ते कळतंय का चेक करा. हा, या रेड लाईन पासून त्या रेड लाईन पर्यंत डिस्टन्स घ्यायचंय. बट मी येलो कलर मध्ये करतो, कळतंय का चेक करा. मला इथं एरिया 2 दिलेला आहे. याचा अर्थ काय माहितीये का? ह्या सेंटर लाईन पासून ह्या 2 पर्यंतचा जो एरिया असतो, किती असतो रे? किती असतो? 0.4772. असंच या सेंटर लाईन पासून इथं 2 पर्यंत, 2च आहे ना हा पण, तर हा एरिया किती असेल? तेवढाच. बरं टोटल एरिया किती असेल मग? दोघांची ऍडिशन. मग इथे लिहायचं रिक्वायर्ड एरिया. आता हे किती जणांना कळते नाही माहिती, बट इथून महत्वाचा पार्ट चालू आहे. रिक्वायर्ड एरिया इज इक्वल टू रिक्वायर्ड एरिया म्हणजे कोणता कंडिशन कळालं? बिटवीन 1920 टू 2120 इज इक्वल टू काय रे? एरिया ऑफ 2 प्लस एरिया ऑफ 2. हे कळालं का ते सांगा. कळालं? मग काय 0.4772 प्लस 0.4772 0.9 0.9 हे कळालं का ते सांगा. हे कळालं का ते सांगा. खरं टाइमपास नको बरं का, कारण हा 100% परीक्षेला येत असतं. हे कळालं का ते सांगा. बट मला मार्क ह्याचे पडणार नाहीत. मला मार्क पडणार आहेत का? द नंबर ऑफ बल्ब्स बर्न बिटवीन काय? नंबर ऑफ बल्ब बर्न बिटवीन कशा रे? हा 1920 अँड किती 2160 इज इक्वल टू हा रिक्वायर्ड एरिया इनटू नंबर ऑफ बल्ब. हे कळालं का ते सांगा. ह्याचं काम काय? फक्त एरिया काढण्यापुरता. मग किती रे? रिक्वायर्ड एरिया किती? 0.9544 इंटू 2000 किती आलं सांगा. काय? नाही, हा 1908.8. मला सांगा 1908 बल्ब एवढे चलतील सर? 0.8 म्हणजे पुढचा घ्या. मला सांगा एक बल्ब 1% खराब असला काय, 2% खराब असला काय, 3% खराब असला काय, किंवा 100% खराब असला काय, ते खराबच ना. म्हणजे ह्याच्या पुढची पॉईंटची व्हॅल्यू घ्यायची नाही. म्हणजे किती रे? 1908 बल्ब काय होतील? किती मध्ये होतील? 1920 तास किंवा 2160 या तासापर्यंत जळतील. कळालं? इन बिटवीनचा अर्थ कळाला. आता दुसरा आहे मोर दॅन 2150. सेकंड कंडिशन आहे, सेकंड ग्राफ ड्रॉ करायचा. हे कळालं का ते सांगा. सोपा पार्ट आहे, फक्त थोडस किचमिळ कळालं काय होणार सांग का. इन बिटवीन म्हणल्यानंतर 2 व्हॅल्यू काढतात Z1 Z2 च्या. Z1 Z2 कशासाठी देतात? फक्त व्हर्टिकल लाईन ड्रॉ करण्यासाठी. Z1 Z2 कशासाठी? फक्त व्हर्टिकल लाईन ड्रॉ करण्यासाठी. कुठे ड्रॉ करायचे? एक +2 ला आणि एक -2 ला. बट इन बिटवीन म्हणल्यानंतर या 2 लाईनच्या मधला एरिया घ्यायचा. मग आपल्याला सेंटर लाईन पासून त्या लाईन पर्यंत डिस्टन्स हे एरिया दिलेला असते इन द फॉर्म ऑफ ए ऑफ. ठीक आहे. मग ते आपल्याला लक्षात आलं की इकडचा एरिया आणि इकडचा एरिया कसा आहे? सेम. म्हणून डायरेक्टली आपण दोघांची ऍडिशन केली. मग वेगळा असता तरी आपण काय केलं असतं? ऍडिशनच केली असते. कळालं? पक्का कळालं?
चलो हा झाला फर्स्ट हाफ. आता सेकंड हाफ दुसऱ्या पेजवर करू का? हा हा मग दुसऱ्या पेजवर विचार करा. हा दुसऱ्या पेजवर काय होतं रे? सेकंड मोर दॅन किती होतं रे? 21. अरे थांबा 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 2150 वेगळं होतं थोडं. म्हणजे ऍक्च्युअली किती रे? 2150. 2160 होतं, 2150 आहे. तर मला सांगा झेडचा फॉर्म्युला माहिती आहे तुम्हाला? हे पाठच करायचं. झेड इज इक्वल टू एक्स मायनस एक्स बार डिवाइड बाय सिग्मा. जर झेड 2 आलं तर Z1 Z2 एकच इथे येता. हा मग इथं मला थोडीशी मदत करा. एक्स व्हॅल्यू किती रे? 2150 मायनस एक्स बार किती आहे? 2040 डिवायडेड बाय 60. कॅल्क्युलेशन करा 1.83 येते. पक्का कॅल्क्युलेटर पाहिजे येते कारण तिथे एरिया दिलाय ना. तिथं इथे दिलं कॉमन सेन्स 1.83 चा एरिया दिलाय ना. बट आता चेक करा रे. हे तुमची बेस लाईन झेड ऍक्सिस, हे तुमचा ग्राफ, हा ही तुमची सेंटर लाईन. रेड कलरची लाईन कुठे ड्रॉ करायची? प्लस 1.83 का मायनस 1.83 आहे? प्लस म्हणजे 1.83 कुठं इथे येईल? तिथं लाईन ड्रॉ करायचं. ऐका आता रिक्वायर्ड एरिया कुठला आहे? मोर दॅन म्हणजे या लाईनच्या 1.83. आता किती जण सांगू शकतात असं हॅचिंग करायची आणि लिहायचं इथं रिक्वायर्ड एरिया इज इक्वल टू रिक्वायर्ड एरिया. कोण सांगते रिक्वायर्ड एरिया कसं काढायचा? ना एक लक्षात रे. इथून इकडचा किती असते? 0.5. या रेड लाईनच्या सेंटर मधला डिस्टन्स त्यांनी दिलेला असते. मग कसं काढायचं? 0.5 मायनस एरिया ऑफ 1.83. का आलं का ते सांगाय, नाहीतर नाही म्हणा. चलो इकडे जर हा जो ग्राफ आहे, हा ग्राफ एक्झॅक्टली सेंटर लाईन पासून इथे चेक करा. ह्या जी सेंटर लाईन आहे, सेंटर लाईन पासून या ग्राफच्या आणि या लाईनच्या मधला एरिया किती असतं? 0.5. जर समजा तुम्ही एखादी लाईन ड्रॉ केलात, कुठं का ड्रॉ करणार? समजा इथे मी एरिया 1.83 ला दिलेला आहे. त्यांनी एरिया ऑफ 1.83 देतात म्हणजे कुठला एरिया देतात रे? सेंटर लाईन आणि रेड लाईनच्या मधला हे एरिया देतात. ठीक आहे. मला काढायचा कुठला आहे? इकडचा. कसा काढायचा आता? 0.5 मधून हा एरिया मायनस करायचा, उरलेलं ते राहील. कळालं आता? पक्का हेच महत्वाचं आहे एरिया काढणं. मग आता काय रे ह्याच्या पुढची कंडिशन, हे कळालं का एरिया कसा काढला ते? ऑनलाईन वाले प्रतीक एरिया कसं घेतलं कळालं का? 0.5 मायनस एरिया ऑफ 1.83. हा मग आता 0.5 मायनस एरिया ऑफ 1.83 किती आहे रे? 0.4664. 0.4664 सांग किती येते रे? हा कळाले का? 0.0336 कळालं? इथे लिहायचं नंबर ऑफ बल्ब्स हा बर्न मोर दॅन 2150 इज इक्वल टू काय रे? रिक्वायर्ड एरिया इंटू 2000 हा 0.036336 इंटू 2000 हा किती आलं रे? 67.2 म्हणजे नियर अबाउट 67. कळालं? अवघड आहे का रे? फक्त ग्राफ वरून एरिया काढता आलं पाहिजे. लेस दॅन आहे का मोर दॅन आहे का इन बिटवीन आहे? कळालं? चल लिहा. पहिलेच पेज घ्या, काय अडचण आहे. फक्त शिस्त हा
4 हा हातानं काढायचं गिरकन हा हा साध्या आपल्या नोटबुकवर जसं लिहाल तसं फक्त चित्र काढायचं असलं चित्र काढल्याशिवाय कळत नाही कुठला एरिया घ्यायचं ते कळाले का रे ऑनलाईन वाले लाडो मनकवडी कळाले का हा ठीक आहे शंकर हा माने शीतल गायत्री गणेश बाबू गणेश दुसरा गणेश हा आणि आणखीन एक गोष्ट सांगतो या प्रॉब्लेमची खासियत सांगतो कळाला तरच सोडवता येते आणि जर नाही कळाला तर येत नाही म्हणजे येतच नाही आणि सगळ्यात सोपा टाईप त्याच्यात काही रॉकेट सायन्स आहे का रे सगळा डेटा त्यांनी दिलेला असते फक्त एरिया कुठला चूज करायचा ते काढता आला पाहिजे काय हा त्यांनी बिटवीन जर म्हणलं तर हे x1 म्हणायचं ह्याला x2 म्हणायचं इथे चेक कर x1 आणि x2 केले तसं z1 आणि z2 च्या व्हॅल्यू काढायच्या ग्राफ ड्रॉ करायचा इथं -2 आले म्हणजे -2 वर एक लाईन ड्रॉ करायची +2 आले म्हणजे +2 मध्ये एक लाईन ड्रॉ करायची त्या दोघातला एरिया कॅल्क्युलेट करायचा संपलं त्याला नंबर ऑफ बल्ब मल्टिप्लाय करायचं नेक्स्ट प्रॉब्लेमला आणखी एकदा समजावून सांगतो शांत तेव्हा लक्षात ठेवा ठीक आहे अजून एक 3-4 प्रॉब्लेम घेतो आज टेन्शन नाही घेऊ फक्त थोडस ऐक हा लिहिणं झाले की सांगा रे हा उद्याच्या क्लासची पॉसिबिलिटी थोडीशी कमी आहे ठीक आहे थोडस कन्फर्म नाही सांगू शकत मी कारण खरेदी राहिलेली आहे थोडीशी ठीक आहे तर हा बीट कव्हर अप करणं गरजेचं होता त्यामुळे वाटलं तर अर्धा-पाऊण तास ह्याचा जास्त घेऊत आपण कळाल्यानंतर स्टॉप करू आणि जेव्हा आपण 3 तारखेला आपण स्टार्ट करू तेव्हा इथूनच थोडंसं आणखी एकदा समजावून सांगतो सगळ्या मेथड ठीक आहे त्याच्यानंतर आपण न्यूमेरिकल टेक्निककडे जाऊ संध्याकाळच्या बॅचचा ठीक आहे न्यूमेरिकल टेक्निकला लई दिवस लागणार नाहीत ते लवकर होऊन जाईल कळते लवकर -a2 ली टू रिप्रेझेंट काय करते नंबर रिप्रेझेंट करायला ते ओरिजिन पासून लेफ्टला घे की राईटला घे 2 युनिट लेफ्टला 2 लाईन 2 फरशा जा की इकडे 2 फरशा जा काय फरक पडणार आहे का तुला -2 घ्यायचं असेल तर -2 घे बट -2 लिहायची गरज नाही तुला कळणं महत्वाचं आहे की कुठला एरिया घ्यायला होते बस झालं हा एरिया ऑफ -2 बी लिहिल्यात चालते काही अडचण नाही तुम्हाला जर कन्फ्युज होत असेल तर एरिया ऑफ -2 लिहा बट ती मला लिहायची सवय आहे एरिया त्यांनी जसं दिलं तसं घेतो मी -2 काय आणि +2 काय पुन्हा ते पोरं परेशान होते सर मग एरिया ऑफ -2 ची तर व्हॅल्यूज दिली नाही म्हणतात मग ते ऍक्च्युली काय कळालं किती युनिट लेफ्टला गेलं आणि किती युनिट राईटला गेलं असं येते नंतरचा प्रॉब्लेम येते मला पक्का माहिती आहे मी आता जर समजा -2 लिहून दिलं तर सर त्यांनी प्रॉब्लेम मध्ये एरिया ऑफ -2 दिलाच नाही म्हणतात मग त्यासाठी ते तेवढ्या युनिटवर आहे तेवढे टाइल्स किंवा तेवढे
हा लिहिणं झाली की सांगा रे. हा उद्याच्या क्लासची पॉसिबिलिटी कमी आहे. मी 7:15 7:30ला मेसेज टाकतो. 7 7:15ला असेल तर आहे म्हणून सांगतो 7लाच, नसेल तर नाही. 95 नाही 99% चान्सेस नाहीचेच आहेत. बट 1% चान्सेस मी जर इथं असेल तर मी पक्का घेईन. ठीक आहे. काय झालं? हो मग तू त्यासाठीच बसला. आज का किती स्कोर झाला रे? मग प्रत्येक वेळेस काय 500च करतात काय? जाऊ दे की मग काय करायचं आपल्याला. कोण पैसे देणार आहे का? का पैसे लावलास तू? कोणत्याने पैसे लावले का? हा पैसे लावलास का रे तू? अरे टकला आले कोणतर खेळायला. अभिनव मनोहर म्हण. कोणच लावत नाही बे. होय. वा छान. अबे पानचट नका बोलू, रेकॉर्ड करायला. ते मॅच लावताना आधी करोड म्हणतात का, आणि पुन्हा शेवटी शेवटी आपापल्याला तर बजर. होय. ते कुठे लावतात ते? हा कुठं असते? चलो ए जाऊ दे, नाहीतर आपल्याला जाऊ दे, लावायचं नाही करायचं काय, आपल्याकडे पैसा नाही अडका. मेहनतीने कमवायचे. आणि एकदा फीस दिली की वापस द्यायची नाही, आधी सांगायचं फीस आलेली देत नाही म्हणून. हा पुन्हा उगेच रडत बिडत काहीतरी येतात. सर तिकडे सट्ट्याला कमी पडले, थोडे द्या म्हणल्यावर काय करायचं. नकोच. चलो ऐका रे. हा 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 काहीच गडबड करायचं नाही. प्रॉब्लेम शिस्तीत बघायचं. कळालं तर हो म्हणायचं, नाही तर नाही म्हणायचं. काय टेन्शन घ्यायचं नाही. रिलॅक्स चिल. प्रॉब्लेम खूप इझी आहे त्याचे. चेक करा रे. मी प्रॉब्लेम रीड करतो, कळते का चेक करा. ए सॅम्पल ऑफ 1000 केसेस म्हणजे एन किती आहे हे कळालं का? हा किंवा ना? हो किंवा नाही कळालं? हा द मीन ऑफ ए सर्टन टेस्ट. मीन म्हणजे एक्स बार 14 अँड द स्टँडर्ड डेविएशन म्हणजे सिग्मा किती रे? बरं एवढं दिलंय. मीन आणि स्टँडर्ड डेविएशन दिले म्हणजे पक्का काय रे? नॉर्मल डिस्ट्रीब्युशन. पहिलं अज्युमिंग द डिस्ट्रीब्युशन टू बी नॉर्मल म्हणलेच तरी बी पहिली कंडिशन काय रे? हा हाऊ मेनी स्टुडंट स्कोर बिटवीन म्हणल्यानंतर काय रे? पहिली व्हॅल्यू x1 आणि दुसरी व्हॅल्यू x2. हे कळालं का ते सांगा. आणि दुसरी कंडिशन काय रे? हाऊ मेनी स्टुडंट स्कोर अबव 18. अबव 18 म्हणजे मोर दॅन 18. माहिती लिहितो अबव 18. अबव 18 म्हणजे काय रे? इथे x ची व्हॅल्यू किती असेल? 18. कळालं? मग पहिली केस इकडे लग जा रे. x1 मला माहिती आहे 12. हा x2 माहिती आहे मला 15. तर z1 ची व्हॅल्यू डायरेक्टली व्हॅल्यू पुट करू का रे मी? आता नॉर्मल फॉर्म्युला सांगतो मी. प्रत्येक वेळेस वापरायचा जे फॉर्म्युला ते इथे लिहितो मी. z इज इक्वल टू एक्स मायनस एक्स बार डिवाइड बाय सिग्मा. जर समजा x1 z1 असेल तर काय वापरायचं? x1 12 मायनस 14 डिवायडेड बाय 2.5. सांगा की त्याला.
12 मायनस 14 डिवाइड बाय 2.5 मायनस 0.8 आलं का ऑनलाईन वाले मायनस 0.8 आलं का अरे Z1 ची व्हॅल्यू x1 मायनस x बार डिवायडेड बाय 2 स्टँडर्ड डेविएशन मी फॉर्म्युला लिहिला नाही इथे लिहिला कॉमन फॉर्म्युला Z1 असेल तिथे x1 वापरायचं Z2 असेल तिथं x2 वापरायचं बाकी x बार आणि सिग्मा तर सेमच राहणार आहे Z1 ची व्हॅल्यू काय आली का सुफिया सुफिया समझ में आया क्या Z इज इक्वल टू एक्स माइनस एक्स बार डिवाइड बाय सिग्मा समझ में आया क्या मग Z1 इज इक्वल टू x1 माइनस एक्स बार डिवाइड बाय सिग्मा चलो असं Z2 इज इक्वल टू काढायचं Z2 इज इक्वल टू काय आलं रे x2 मायनस एक्स बार हा डिवायडेड बाय सिग्मा सिग्मा किती आहे 2.5 किती आलं रे चेक करा Z1 ची व्हॅल्यू मायनस 0.8 Z2 ची व्हॅल्यू 0.4 आली हे कशासाठी काढायचं एक लक्षात ठेवा ही तुमची हॉरिझॉन्टल लाईन हा तुमचा कोण आहे रे नॉर्मल डिस्ट्रीब्युशन ग्राफ आणि हे जे आहे ती सेंटर लाईन डायग्राम कळाली का इथपर्यंत काय अडचण आहे का मग रेड कलरची लाईन कुठे कुठे ड्रॉ करायची रे एक मायनस 0.8 ला मायनस 0.8 म्हणजे इथून लेफ्टला का राईटला लेफ्टला समजा इथं काय आलं मायनस 0.8 0.4 कुठे घ्यायचं लेफ्टला का राईटला राईटला इथं कुठतरी येईल काय रे 0.4 इन बिटवीन मधले कुठला एरिया हे कळालं का ते सांगा मला हा रिक्वायर्ड एरिया इज इक्वल टू कोण सांगते आता आपल्याला जे दिलेलं असतंय ए ऍट 0.8 याचा अर्थ काय रे इकडं लक्ष द्या रे इथून ही जी आहे मी ग्रीन कलर एरिया केला बघा ते कोणता एरिया आहे एरिया ऑफ 0.8 ठीक आहे आणि हे जे येल्लो कलरचा मी करतो येल्लो कलरचा चेक करा हे कुठला एरिया आहे रे प्लस एरिया ऑफ 0.4 हे कळालं का ते सांगा मायनस का बरं लिहायचं नाही कळालं का मायनस लिहायचं तर लिहा काय अडचण नाही बट लिहायची गरज नाही मग कॅल्क्युलेशन चेक करा आणि सांगा मला काय येते ते एरिया ऑफ 0.8 किती आहे रे 0.28 0.2881 प्लस हा एरिया ऑफ 0.4 किती आहे रे 0.1554 कळालं का ते सांगा मला कॅल्क्युलेशन 0.44 मग इथे लिहायचं नंबर ऑफ स्टुडंट्स स्कोर बिटवीन 12 and 15 इज इक्वल टू इथला रिक्वायर्ड एरिया इंटू किती रे 1000 ना 0.4435 इंटू 1000 चल किती आलं रे 443 आलं का मला सांगा 0.5 पोरं पुढे असतात का एक असले तर 443 असतील 0.5 असतात का नाही म्हणजे तुला यायचं 443 स्टुडंट्स हे पहिला क्वेश्चन कळाला का ते सांगा मला इथपर्यंत कोणाला काय अडचण नाही आता नेक्स्ट क्वेश्चन अबोव 18 साठी काय करावं लागेल रे एक्स 18 कन्सिडर करावं लागेल मी नेक्स्ट पेज वर जातो एक्स किती कन्सिडर करावं लागेल रे सेकंड कंडिशन अबोव 18 म्हणजे एक्स ची व्हॅल्यू किती आहे 18 तर मला सांगा झेड ची व्हॅल्यू किती येईल रे 18 मायनस 14 डिवायडेड बाय 2.5 फॉर्म्युला ठेवला का किती आलं रे किती आलं 1.6 आलं का बरं एकच दिले आता लग जरे ग्राफ कसं काढायचं कळालं फिक्स हॉरिझॉन्टल लाईन पॅराबोला सेंटर लाईन रेड लाईन कुठं काढायची सांगा मला इकडं इथं बरं
अबोव म्हणल्यानंतर या लाईनच्या लेफ्टचा एरिया का राईटचा एरिया? अबोव म्हणल्यानंतर राईटचा एरिया. आणि हे जर कळालं तुम्हाला तर मला एक गोष्ट सांगायचंय की जणांना कळते बघूत आता. हा, रिक्वायर्ड एरिया किती असेल हे जर सांगितलं की संपलं. एक लक्षात द्या, ए ऑफ 1.6 जे दिलेलं असते, ए ऑफ 1.6 कुठून कुठपर्यंत दिलेलं असते? रेड कलर पासून व्हाईट सेंटर लाईन पर्यंतचा एरिया दिलेला असतंय. मला काढायचं इकडचा एरिया. कसं काढायचं? राईट, 0.5 मायनस एरिया ऑफ 1.6. हे कळालं का ते सांगा मला. मग 0.5 मायनस एरिया ऑफ 1.6 इथं दिलेलं आहे 0.4452. 0.4452 हे कळालं का रे? हे कळालं का? सांगा मग किती येते. हा, रिक्वायर्ड एरिया इज इक्वल टू काय? 0.548. हा, मग इथे लिहायचं नंबर ऑफ स्टुडंट्स स्कोर अबव कुठं रे 18 इज इक्वल टू इथला रिक्वायर्ड एरिया इंटू 1000 म्हणजे 0.0548 इंटू 1000. हा, किती येते रे? 54.8. 54.8 म्हणजे 55 का 54? तेवढी एक अक्कल असली पाहिजे, कारण अर्ध स्टुडंट नसते कधी तिकडं. हा, कळलं? कम्प्लीटच पाहिजे. कळले का रे? सोपं आहे ना? मी तर आधीच म्हणलं होतं सोपं आहे, माझ्यावर विश्वास नाही फक्त तुम्हाला. हा, मी M2 ला पहिल्या दिवशी म्हणलं होतं अवघड आहे म्हणलं होतं. हो योगेश, तेवढं तर म्हणलं होतं. अवघड म्हणलं होतं का? आणि मी तुम्हाला हेही म्हणलं होतं पहिलाच चॅप्टर थोडासा अवघड जाईल, बाकी सगळे काय जातील सोपे जातील म्हणलं होतं का नाही? झालं काय रे भया? थांब, होऊ दे होऊ दे होऊ दे. चल अजून एक प्रॉब्लेम करू. तुम्ही करता? तुम्ही करत नाही. मी आज PDF पाठवणार नाही, उद्या. बरं, डायरेक्टली 3 तारखेला घेतलं चालते का? मग समजा उद्याचे चान्सेस कमी आहेत, उद्याचे चान्सेस कमी आहेत, डायरेक्टली 3 तारखेला घेतलं चालते का? चला मग आपण इथं थांबूत. कुणाला काय डाऊट, कुणाला काय अडचण असेल तर विचारू शकता. ठीक आहे, झाले? चलो झालं. हा, कोणाला काही डाऊट, कुणाला काही अडचण असेल तर विचारू शकता, नाहीतर मीटिंग एंड करतोय. कुणाला काही डाऊट, कुणाला काय? हा, 3 तारखेपर्यंत नाही झाला तर उद्या होईल, नाही झाला तर मग डायरेक्टली 3 तारखेला. अर्पिता आहे का? अर्पिता, एक काम करूत का? बरं, तुमची एक्झाम केव्हा आहे रे?